लोकेशन किती खतरनाक आहे या मी केवढी मेहनत केली याच्यातून आली बापरे इकडं बघा शूट आता कुठे चालले करायला ती बघ ट्रेन आली ती बघा हे लोकेशन बघा इथं ट्रेन पण येते एवढे व्हिडिओज बनवलेत ना बापरे माझे जाम वैताग मला जामच वैताग गेली आज नारळी पौर्णिमेचेच व्हिडिओ बनते आणि त्याच्यात वैतागे माणूस अरे एवढा वैताग तो एक व्हिडिओ बनव रिटर्न करा झाला तुझा सुरुवात जाम वैताग गेले बघा परत आता एवढे भरून तू आता उतरायला लागेल व्हिडिओ करण्यासाठी किती मेहनत ही सीडी बी बघा कशी आहे। नमस्कार मी ज्ञानेश्वर म्हात्रे। तर आता आम्ही जात आहोत शूटला नारळी पौर्णिमेचा एक शूट आहे म्हणजे गाण्याचा नाही रील्स बनवायला जातो। तर लुक केले आज नारळी पौर्णिमेचा कोणाचा आहे तो आता तुम्ही पुढे बघाच। आम्ही लोकेशन शोधत चालले नवीन काहीतरी तिथे गेल्यावर तुम्हाला आम्ही सांगू कुठला लोकेशन आहे पण गेल्यावर आता तिकडे समजेल आम्ही पण तिकडे कधी गेलो नाही काहीतरी नवीन लोकेशन शोधतो। तर तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू करा। निघाल्या गाडीतच आहे पण नेहमीप्रमाणे जे असते त्याच ट्रॉफिक समस्या खूप ट्रॉफिक आहे। लोकेशनवर पोहोचायला वेळ होईल अंधार नाही झाला पाहिजे। बघू आता किती ट्रॉफिक आहे ना कुठपर्यंत आहे। लोकेशन बघा इथून ट्रेन पण जाते भरून तिथे आता बघा कुठला लोकेशन असेल। बघा माझा लुक खूप छान झाला आहे। मी नारळी पौर्णिमेचा शूट करायला आले आणि मला खूप आवडला लुक। स्वरा ब्युटी आणि साक्षी दोघींनी मिळून केला आहे खूप छान मला खूप आवडला। आणि बघा माझी ज्वेलरी वगैरे काहीतरी युनिक आहे बघा। इकडे बघ ती बोट येणार आहे आता इकडे आमच्याकडे आम्ही तिथे आम्ही बोलवले शूट करण्यासाठी आता ती येते। इकडे बघा लोकेशन बघितला का कसं वाटलं तुम्हाला लोकेशन। आता जस्ट फोन केलाय बोट वाल्याला बघूया बोट मिळते का नाही चेक करतोय। बोट आम्हाला मागवले आम्ही आता बोटीत जाणार आहे। मला पोहता येत नाही कॅमेरामॅनला बी पोहता नाही येत कॅमेरावाल्याला बी पोहता येत नाही। लोकेशन किती खतरनाक आहे यात येऊन मग बोटिंग घ्यायला लागेल हे बघा। आणि इथून आता चराचा आहे इथून बघा तो सांगतो आम्ही बरोबर लावतो। हा तर मग मी जरा आता बंद करतो तिचा हात पकडायला लागेल। असं वाटलं इकडे आतमध्ये येऊन मी केवढी मेहनत केली याच्यातून आले बापरे ते पण पकडून इकडे बघा आता आतमध्ये इकडे दुसरे इकडे जात आहे अजून दुसऱ्या बोट मध्ये जायचं बघ इकडे अजून एक बोट आहे बघा इथं एंट्री आहे ना लोकेशन पण मस्त आहे खूप मेहनत केली आम्ही जाम मेहनत घाबरलोय पण जाम हा कुणी एवढा रिस्क घेऊ नका आमच्यासारखं। काय चालले बोट चालले का बोट चालले आणि मला खूप म्हणजे असा ही बघ दाखवतो रेती घेऊन चालले ही बघा ते पण आलो चालले खूप माझ्या मनासारखा शूट झालाय इथे जे मला पाहिजे होतं लोकेशन वगैरे सगळं तसंच झालंय। मी खूप एक्साइट आहे आणि व्लॉग माझा बघा प्लीज आम्ही किती म्हणजे त्याच्यामध्ये किती मेहनत केली पूर्ण कंटिन्यू बघा तुम्ही व्लॉग। तिकडे बघा किती ओढ्या मागे बांधल्यात तिकडे बघा ओढ्या मागे किती बांधल्यात लोकेशन बघा। आणि ते काकांनी मला खूप सपोर्ट केला आणि आमच्यासाठी खूप मदत पण केली। काका हाय थँक्स काका। शूटिंगला आपण आले आहो जाम लोकेशन गवसलं आता गवले पण जाम भारी लोकेशन आहे छोटासा लोकेशन बी मस्त आहे आणि खूपच छान आणि विनी काहीच नाही मस्त आहे एक जाम भारी जाम भारी इकडे बघ ना कसा लोकेशन पाण्यातच आहे इकडे बघा जाम मोठी खारी आहे। एकाच जागेवर आम्ही सगळे शूट केले एकच जागेवर बरेच शूट केले ना आता दुसरा एखादं लोकेशन शोधता आम्ही कुठे भेटतं का पण यो व्हिडिओ दुसरा एक लोकेशन आहे छोटासा तो एकदम वरती आहे। आता तिथे बघा तो लोकेशन थोडासा घ्यायचा आहे तो बाकी आहे तो घेते आता वरती जाते का मोठ्या बोटवर बघा सगळा पूर्ण ब्लॉग बघा इथं जाणार आता आम्ही हा चला इकडे बघा शूट आता कुठे चालले करायला वरती डायरेक्ट
फर्स्ट फ्लोअर. कवरी मेहनत बघा या शूट साठी. आधी सांगते जाम मेहनत घेते बघा बरं व्हिडिओ. इकडे बघा चिमण्या मिमण्या. लाईक शेअर कमेंट खूप करा. इकडे बघा वरते होळीमध्येच वरते एक रागा तर वरती आता आले आम्ही. इकडे बघा मागे तिकडे मस्त असं डोंगर दिसतंय. कसं वाटलं हे लोकेशन? मस्त आहे. लोकेशन छोटाच आहे भारी रे लोकेशन पण जामच भारी आहे. ती बघ ट्रेन आले. ती बघा हे लोकेशन बघा इथं ट्रेन पण येते. ट्रेन आले त्यांना हातकर खाली आहे का पूर्ण खाली आहे लोक जास्ती नाही. बघा लोकेशन आणि बघा खूप छान आहे. आणि ते तर मगाशीच बोलले एवढे व्हिडिओज बनवलेत ना बापरे माझ्या जाम वैताग मला जामच वैताग गेले आज. नारळी पौर्णिमेचेच व्हिडिओ पडतील आणि त्याच्यात वैतागे माणूस. अरे एवढा वैताग तो एक व्हिडिओ बघलो रिटर्न करा झाला तुझा सुरुवात. जाम वैताग गेले. काही नाही अजून माझे व्हिडिओ बनवायचे होते मग यांच्यामुळे कमी झाले. चला ते कंटिन्यू करा. खूप खूप शेअर करा आमचा ब्लॉग आणि पूर्ण कंटिन्यू बघा का नक्की. फिर से वही बघा परत आता एवढे वरून तू परत आता उतरायला लागेल. उतर सांभाळू ना. इकडे मागे बघ काय बी त्यांचा जुन्या वस्तू त्यावेळी ठेवल्या आणि ही दुसरी ओळी आहे आणि त्या ओळीत आम्ही दुसऱ्या ओळीत जाऊन केला. हे बघा व्हिडिओ करण्यासाठी किती मेहनत. ही सीडी बी बघा कशी आहे. आरामात धरून ये. आता पडशील ना रील्स मागात भरतील. हो ना खाली आता. हा हे बघा आलेली आहे. जाम मेहनत करायला लागते. तमा तर आता मला असं आहे मी आता बंद करतो व्हिडिओ. इथून आम्ही जेव्हा बाहेर जात होतो शूट करून तेव्हा एक छोटीशी घटना घडली पण ती आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवली नाही कारण बरोबर नाही वाटत दाखवायला. पण खूप मेहनत करावी लागली या व्हिडिओसाठी. आता आम्ही शूट तिकडं संपले आता निघल्या घरी. पण लोकेशन मस्त होता. जाम मजा आली. हिने तर मला जाम थकवला. जाम म्हणजे जाम व्हिडिओ काढले आणि एवढं करून रील्स की ते टाकेल तेव्हा तुम्ही बघा किती रील्स करला. कसं वाटलं तुला? घे मोबाईल. काय सांगू आता कसं वाटला. एक क्षण होता तो मी सांगू पण शकत नाही ना बोलू पण शकत नाही कारण आता काय सांगायचा. बापरे बघा ना ब्लॉग मध्ये समजलं असेल ना आम्ही केवढा. काहीच बोलत नाही. परत आम्ही निघलो आणि जाता जाता बघा परत त्याच ट्रॉफिक फुल ट्रॉफिक. आम्ही जास्ती वेळ ट्रॉफिक मध्येच करली दुसरं काही नाही. जाम ट्रॉफिक नुसती जाम त्रास झाला. आता फायनली घरी पोचलो. बघा इकडे बी कुत्र्यावर ट्रॉफिक केले जिथं बघाल तिकडे ट्रॉफिक. तर आमचा हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार धन्यवाद. असंच प्रेम पुढे पण राहू द्या. चला जय महाराष्ट्र. शुभरात्री.